आणि सांगतोय सर आपला आत्मविश्वास आहे की 20 तारखेला आपला विजय होईल. 23 तारखेला आम्हाला परत या रॅलीमध्ये सामील व्हायचं आणि 23 तारखेला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सर्व माझे बांधव माता भगिनी आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी पाठवतील असा आपल्याला सर्वांना या ठिकाणी आत्मविश्वास आहे. सर्व माझ्या माता भगिनींना आपल्या पुढे आलेले आहेत आपली साथ मागायला, आपलं मत मागायला. यापूर्वी लातूरचं नेतृत्व तुम्ही निवडून दिलं, त्यानंतर हे नेतृत्व लातूर पुढे जाऊन मराठवाड्याचं झालं. आता ह्या इलेक्शन मध्ये हे नेतृत्व मराठवाड्याचं न राहता संपूर्ण महाराष्ट्राचं होणार आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला बहुमताने लाखाची लीड तर सांगितलेलीच आहे, त्या पुढे जाऊन आपल्याला मतदान करायचंय, लीडचा रेकॉर्ड ब्रेक करायचंय, लय भारी मताधिक्याने भैयांना निवडून द्यायचंय. याची ग्वाही मला वाटतंय तुमच्या सगळ्या चेहऱ्यावर मला दिसते. जो प्रतिसाद दिसतोय, जो आनंद तुमच्या डोळ्यात मला दिसतोय, इथे तर लीडची खात्री झालेलीच आहे. परंतु 20 तारखेला मतदान होणार आहे. आपण सर्वांनी तर मतदान करावंच, पण आपल्या मित्रांना सांगावं, आपल्या घर परिवारातले जे सदस्य आहेत त्यांना घेऊन जावं. जास्तीत जास्त मतदान होणं हे अतिशय गरजेचं आहे. याची दक्षता तुम्ही घ्यावी, याची काळजी तुम्ही घ्यावी. युवकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मला इथे दिसतोय, लय भारी प्रतिसाद दिसतोय, विरोधकांना प्रतिसाद दिसतोय. आणि खऱ्या अर्थानं लातूरचा आपला तुमच्या प्रेमामुळे झालेला हा बिग बॉस हा उद्या महाराष्ट्राचं सुद्धा नेतृत्व करावं अशी तुमची आमची सगळ्यांची इच्छा आहे. ही इच्छापूर्ती येत्या 20 तारखेला होणार आहे आणि ती इच्छापूर्ती ही तुमच्या मतदानाने होणार आहे. यापूर्वी मी बोललो होतो की येत्या 20 तारखेला एवढ्या जोरात बटन दाबा, एवढ्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेसचं सुद्धा डिपॉझिट या वेळेसच जप्त झालं पाहिजे. यानंतर मी अमित हनुमान चौक या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होत आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये गेल्या 15 आठवड्यापासून आपण सारे या ठिकाणी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत. याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण लातूरच्या जगदंबेच्या महाआरतीच्या लाल गाडी साक्षीनं या प्रचाराचा शुभारंभ केला आणि याची सांगता आता हनुमान चौकामध्ये
हनुमानाच्या आणि गणेशाच्या आणि आपण संपन्न करतोय। महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे। महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काँग्रेस पक्षाला भरभरून आशीर्वाद द्यावेत ही कळकळीची विनंती आणि प्रार्थना मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी करू इच्छितो।